तुझ्या अस्तित्वाची जाणीव ही मनुष्यांना होणार की नाही? या भूतनाथाचं दर्शन कलियुगाच्या ठिकाणी नाही. मध्यरात्रीपासून तिसऱ्या प्रहरापर्यंत प्रत्येक 12-5 पंचायतन गाव राठीला भेट देत असताना माझ्या पायात असणारी पादत्राणे आणि या पादत्राणांचा आवाज अंग विश्व दुमदुमून जाईल. गाव राठीचा राखंड देव भूतनाथ असेल. तेव्हा या सगळ्यांका मारलो मी आहे वाईट वागलोय माकाची कमी राहिलो. तुला जिवंत ठेविलं याला कारण आहे. तू जे तुझ्या जीवनात केलोस हे स्वार्थानं केलं. कलियुगात जो मनुष्य स्वार्थानं जी गोष्ट करेल ती फलद्रूप केव्हाही होणार नाही. धनाच्या आशेनं किंवा या मांत्रिकाच्या नादी लागून आज विश्वात स्वार्थानं तू वागण्याचा प्रयत्न केलास. पण तुला जिवंत का ठेविलं? तर प्रत्येक गावागावात गावराटी निर्माण झाल्यानंतर त्या गावराटीची सेवा करण्यासाठी नव्हे तर देव ज्यावेळी कौल स्वरूपानं बोलतील ते बोलले काय आणि ते प्रसाद काय झाले हे फक्त आणि फक्त गावकर मंडळीच ओळखू शकते. आणि केवळ जिवंत ठेविलं याचा अर्थ कलियुगात जर का तुम्ही स्वार्थानं वागला, धनाच्या आशेनं भक्तांना फसविण्याचा प्रयत्न केला तर आजच्या भूतनाथानं आपल्या पायाखाली जी भूत घेत पिशाच नव्हे तर अघोरी विद्या माझ्या पायाखाली घेतली. ज्या कलियुगाच्या ठाई ज्यावेळी आकार होईल अधर्म प्रोत्साहन देऊन विश्वात अधर्मनका फैलावत असेल तर माझा उजवा पाय ज्यावेळी मी उचलेन त्यावेळी कलियुगाचा राम